आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्या टॉप 10 मधून। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता चांगलं तापलंय। त्यामध्येच आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या बिहारमध्ये सभा पार पडतायत। समस्तीपूरमधील कर्पूरी ग्राम इथं जात भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांना आदरांजली वाहून निवडणूक प्रचाराची सुरुवात झाली। आज समस्तीपूर आणि बेगुसरायमध्ये मोदींची सभा आहे, तर गृहमंत्री अमित शहांनी देखील सिवान आणि बक्सरमधून प्रचाराला सुरुवात केली आहे। बिहारमध्ये 2 टप्प्यात विधानसभा निवडणूक होतीये। पहिल्या टप्प्यामध्ये 6 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 11 नोव्हेंबरला मतदान होईल, तर 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांच्या तारखा आता जाहीर झाल्या। 4 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर निकाल 6 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल। निवडणूक प्रचारामध्ये 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान महाविद्यालयांची सर्वसाधारण सभा आणि 1 नोव्हेंबर रोजी विद्यापीठाची सर्वसाधारण सभा होईल। दिल्लीमध्ये 2 संशयित आयसिस दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। या संशयित दहशतवाद्यांकडून हल्ल्याचा कट आखण्यात येत होता। दिल्लीमधील गर्दीच्या ठिकाणी हा हल्ला करण्यात येत होता अशी माहिती मिळते। त्याआधीच दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलंय। हिवाळा सुरू होताच अयोध्येमधील राम मंदिराच्या दर्शनाच्या वेळेत आता बदल करण्यात आलाय। सकाळी मंगला आरतीपासून ते संध्याकाळी शयन आरतीपर्यंत सर्व वेळा बदलण्यात आलेल्या आहेत। मंगला आरती सकाळी 4:30 वाजता, शृंगार आरती सकाळी 6:30 वाजता आणि भोग आरती दुपारी 12 वाजता होणार आहे, तर भाविकांना रात्री 8:30 वाजेपर्यंतच प्रवेश मिळेल। ज्युनियर हॉकी विश्वचषकातून पाकिस्ताननं माघार घेतली आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानं दिली आहे। नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतात ही स्पर्धा होणार आहे। 28 नोव्हेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान चेन्नई आणि मदुराई इथं ही विश्वचषक स्पर्धा पार पडेल। आंध्र प्रदेशातील कुर्नूल इथं एका वॉल्वो बसला दुचाकीला धडक दिल्यानंतर भीषण आग लागली। हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते। काही मिनिटातच बस आगीमध्ये जळून खाक झाली आहे। या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला, तसंच अनेक जण गंभीर जखमी झाल्याचं देखील कळतं। तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय। नागलापूरमधील एक पूल पुरामध्ये वाहून गेला। विल्लुपूरमधील गोमुखी धरणातून 200 क्युसेकनं अतिरिक्त पाणी सोडण्यात आलंय। कुल्लू जिल्ह्यामध्ये हवामान अचानक बदललं आणि जिल्ह्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय। परिणामी भुंतर मणीकरण रस्त्यावरील जचनी नाल्यावर पुन्हा एकदा ढिगाऱ्यांनी पाणी साचलंय। ढिगाऱ्यांमुळे व्हॅली ब्रिजवर देखील चिखल पसरलाय आणि रस्ता पुन्हा एकदा अडवला गेला। रस्त्यावरून जाणारी अनेक वाहनं देखील ढिगाऱ्यात अडकली आहेत। दिल्लीमध्ये छठ साजरा करण्यासाठी रेल्वे स्थानकं गर्दीनं भरलेली आहेत। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे। अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येते। ऋषिकेशच्या पर्यटकांमध्ये बंजी जंपिंगसाठी ऋषिकेश हे प्रसिद्ध आहे। 83व्या वर्षी ब्रिटिश महिलेनं शिवपुरीमध्ये बंजी जंपिंगचा अनुभव घेतला। 117 मीटर उंचीवरून उडी मारत तिनं विक्रम प्रस्थापित केला। तिच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे।